नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतामध्ये युरोपियन सत्तेचं कसं आगमन झालं किंवा युरोपियन जे भारतामध्ये आले ते कशा पद्धतीने आले ते बघणार आहोत आणि पुढे चालूया. 1453 मध्ये जे आपल्या समोर दिसते आहे, 1453 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकला. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकला. आता कॉन्स्टँटिनोपल विजय झाल्यामुळे काय झालं की पूर्वेकडे येणारे जे रस्ते होते, पूर्वेकडे येणारे जे रस्ते होते पाश्चिमात्य राष्ट्रांचे, ते भूमार्गाने कॉन्स्टँटिनोपल मुळे पूर्वेकडील देशांसोबत ते जुळलेले होते आणि त्यामुळे भूमार्गाने चालणारा जो व्यापार होता तो या भागातून म्हणजे कॉन्स्टँटिनोपलच्या मार्गातून मध्य आशिया आणि मध्य आशियातून भारत, पुढे जपान, अशा पद्धतीने हा व्यापार चालत होता. आणि त्यामुळे काय झालं की आता कॉन्स्टँटिनोपल जेव्हा तुर्कांनी जिंकला, म्हणजे इस्लामियांनी जिंकून घेतला, त्यावेळेला मग आता पाश्चिमात्य राष्ट्रांना पर्याय नव्हता, कारण की तुर्क काही त्यांना त्या भागातून येऊ देणार नव्हते. त्यांचे ते क्रुसेड्स वगैरे झालेत. तर त्यामुळे तुर्कांनी आता त्यांचा रस्ता रोखला. आता पूर्वेकडे कसं पोहोचायचं हा प्रश्न जेव्हा युरोपियनांच्या समोर आला, त्यावेळेला मग त्यांनी नवनवीन मार्ग चोखाळायला सुरुवात केली, शोधायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी, सर्वात प्रथम पोर्तुगीजांनी हा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये राजकुमार हेनरी याच्या कारकिर्दीमध्ये बऱ्यापैकी त्याच्यावर काम झालं किंवा पूर्वेकडील रस्ते शोधण्याचा प्रयत्न राजकुमार हेनरीच्या कालखंडात बऱ्यापैकी झाला. आणि त्यामुळे आफ्रिकेचा जो संपूर्ण किनारा आहे ना, जेव्हा भारताकडे येतो तेव्हा युरोपमधून आफ्रिका खंडाला वळसा घालून भारतामध्ये यावं लागतं. तर या आफ्रिकेचा जो संपूर्ण किनारा आहे तो त्यांना माहीत पडला, कारण की प्रयत्न तसे झाले होते. म्हणजे कांगो नदीपर्यंत ते पोर्तुगीज जे होते ते आफ्रिकेमध्ये पोहोचले. पुढील काळात पुढे पोहोचले, केप ऑफ गुड होप पर्यंत ते आले. डायेज जो होता ना, डायेज 1487 मध्ये तो आफ्रिकेचं जे टोक आहे केप ऑफ गुड होप तिथपर्यंत तो आला. म्हणजे आता तिथून काय तर भारताकडे जाणारा रस्ता तेवढा शोधायचा राहिला होता. मग पुढील काळात 1498 मध्ये वास्को दी गामा निघाला पूर्वेकडील मार्ग शोधण्याकरिता. वास्को दी गामा. आता वास्को दी गामा जेव्हा त्या केप ऑफ गुड होप पर्यंत आला, कारण की केप ऑफ गुड होप पर्यंत तर सगळा रस्ता त्यांना माहीतच झाला होता डायेजच्या कालखंडात, म्हणजे 1487 पर्यंत ते त्यांना माहीत झालं होतं. आता पुढे जो होता भाग, पुढचा जो प्रवास होता भारताकडचा, तो वास्को दी गामाने पूर्ण केला आणि केप ऑफ गुड होप वरून सरळ सरळ त्याने भारतामध्ये प्रवेश केला, म्हणजे तो गोव्याला आला. त्यावेळेला गोव्याचा राजा झामोरीन होता. राजा झामोरीनच्या ताब्यात तो प्रदेश होता आणि त्यामुळे वास्को दी गामा जेव्हा तिथे पोहोचला राजा झामोरीनच्या काळात, तेव्हा खूप मोठा स्वागत त्याचं करण्यात आलं, कारण की युरोपीय भारतामध्ये पहिल्यांदाच येत होते. त्यांना व्यापाराच्या सवलती देण्यात आल्या. अशा बऱ्यापैकी त्यांच्या बाबतीत घडलं आणि त्यामुळे स्वाभाविकच युरोपियनांना रस्ता सोपा झाला, त्यांचं स्वागत व्हायला लागलं. इथे तशी ही पद्धत अतिथी देवो भवची होती आणि त्यामुळे अतिथी लुटायसाठी आला आहे की व्यापारासाठी आला आहे हे समजायला आम्हाला वेळ लागला. आणि वास्को दी गामाचं भव्य स्वागत राजा झामोरीनच्या काळात झालं आणि राजा झामोरीनने त्याला सवलती दिल्या. आता व्यापार सुरू झाला.
पोर्तुगीजांसोबत. मग पोर्तुगीजांनी हातपाय पसरवायला सुरुवात केली. इथे जो पहिला व्हाईसरॉय त्यांनी नियुक्त केला तो होता डी अल्मेडा. त्याचं नाव होतं डी अल्मेडा. आणि त्याने सागरावर कसं प्रभुत्व मिळवता येईल याच्यावर स्वतःचं लक्ष केंद्रित केलं. आणि जो सागरी प्रदेश होता भारताच्या अवतीभोवतीचा त्याच्यावरच त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि त्यामुळे स्वाभाविकच तेवढ्या प्रदेशापुरता त्याने विचार करून त्या प्रदेशामध्ये आपलं आरमार मजबूत केलं. सोबतच तिथे लष्कर व्यवस्था नीट केली. आणि अशा पद्धतीने तो जो समुद्र होता त्या समुद्रावर एक शक्ती म्हणून स्वतःला प्रेझेंट केलं. म्हणजे पोर्तुगीजांना प्रेझेंट केलं. त्याच्यानंतर जेव्हा दुसरा व्हाईसरॉय आला, आता याने एक नवीन नीती बनवली. दुसरा व्हाईसरॉय अल्बुकर्क होता. आता हे वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये तुम्हाला काढता येईल. अल्बुकर्क वर वस्तुनिष्ठ प्रश्न निघेल, डी अल्मेडावर वस्तुनिष्ठ प्रश्न निघेल. तर हा जेव्हा आला डी अल्मेडा, तर याची जी पॉलिसी होती मी आता सांगितली, समुद्रावर स्वतःची शक्ती पक्की करण्याची, त्याला ब्लू वॉटर पॉलिसी असं पण म्हणतात. ते सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ब्लू वॉटर पॉलिसी कोणी राबविली, तर डी अल्मेडा हे त्याचं उत्तर राहील. आता विवाह नीती अल्बुकर्कने राबवली. अल्बुकर्कने काय केलं की इथे आलेल्या पोर्तुगीजांना ही परवानगी दिली की इथले जे लोकल लोक आहे गोव्यामधले त्यांच्या सोबत ते विवाह करू शकतात. याला म्हणतात विवाह नीती. म्हणजे साहजिकच काय होईल, त्यामुळे गोवन जे होते किंवा गोव्यातील जे लोक होते त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क वाढेल, रिलेशन वाढतील आणि त्या रिलेशनचा फायदा त्यांना होईल. अशा पद्धतीची एक नीती, विवाह नीती त्याने तिथे राबविली. आतापर्यंत हे तिथे सवलतीच्या भरोशावर सुरू असलेलं दिसते. पण आता 1510 मध्ये त्यांनी काय केलं, विजापूर पासून गोवा जिंकूनच घेतला. आले कधी 1498 मध्ये. आता गोवा त्यांनी जिंकला 1510 मध्ये. ठीक आहे. या वेळेपर्यंत विजापूरच्या ताब्यामध्ये गोवा होता. आता गोवा त्यांनी जिंकल्याबरोबर गोव्याची किल्लेबंदी केली, नाकेबंदी केली, समुद्रापासून कसं संरक्षण करायचं त्याची व्यवस्था केली. अशा पद्धतीने 1510 मध्ये गोवा त्यांनी विजय केला आणि आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतला. 1534 मध्ये दीव आणि वसईवर आक्रमण केलं त्यांनी. आणि दीव आणि वसई हे दोन्ही प्रदेश आता किनाऱ्यावरीलच आहे. हे पश्चिम किनारपट्टीवरील हे दोन्ही प्रदेश आहे. 1534 मध्ये हे जिंकून घेतले. त्यामुळे स्वाभाविकच आता पोर्तुगीजांचे जे हातपाय होते ते हळूहळू समुद्रावर आणि पश्चिम किनारपट्टीवर पसरायला लागले. पुढे जर सरकलो थोडेसे तर 1538 मध्ये त्यांनी दीव जिंकून घेतला. म्हणजे आतापर्यंत ते मागणाऱ्याच्या भूमिकेमध्ये होते किंवा सवलती मागत होते भारतीय राजांकडून. आता तेच पोर्तुगीज आपल्या सैन्याच्या भरोशावर गोवा, दीव, दमण, वसई या प्रदेशांना जिंकून तिथे त्यांनी आपल्या वस्त्या, असा शब्द वापरलेला आहे, वस्ती तयार केली. आणि तिथे मोठ्या प्रमाणावर पोर्तुगीजांनी दारुगोळा जमवला, आपलं लष्कर जमवलं आणि अशा पद्धतीने गोवा आणि आसपासचा परिसर, दीव, दमण, वसई हा प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर येणारी सत्ता भारतामध्ये, आता ही पहिली झाली ज्याविषयी आपण बोललो पोर्तुगीज. दुसरी सत्ता ती म्हणजे डच भारतामध्ये आले. त्यानंतर आता डचांनी काय केलं, एक कंपनी स्थापन केली. एम्स्टरडॅमच्या व्यापाऱ्यांनी
ते एकत्र आलेत आणि 1592 मध्ये त्यांनी एक कंपनी अस्तित्वात आणली, स्थापन केली, जिचा उद्देश पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करणे हा होता. आणि पुढे मग ते भारताकडे वळायला सुरुवात झाली त्यांची आणि भारतामध्ये ते आले 1595 मध्ये आणि त्यांनी सुद्धा काही सवलती मिळवल्या. जशा पोर्तुगीजांनी मिळवल्या होत्या तशाच डचांनी मिळवल्या. त्यामुळे डचांचा सुद्धा व्यापार इथे सुरू झाला. पुढे 1641 मध्ये त्यांनी मलाक्का जिंकून घेतला. पुढे 1658 मध्ये ते श्रीलंकेकडे गेले, श्रीलंका त्यांनी जिंकून घेतला. त्यांचा जो मूळ उद्देश होता ना इथे व्यापाराचा, तो मसाल्याचे पदार्थ हा एकमेव होता. मसाल्याचे पदार्थ इथून घेणे, युरोपमध्ये नेऊन विकणे. ते सगळे गरम होते आणि तिकडे गरम पदार्थांची त्यांना आवश्यकता होती आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांचं जे लक्ष होतं ते तेवढ्यावर मर्यादित होतं आणि त्यामुळे स्वाभाविकच ते तिकडे गेले. जावा, सुमात्रा, मलाक्का, श्रीलंका या परिसरामध्ये ते गेले. म्हणजेच भारतामध्ये डचांचा विशेष प्रभाव आपल्याला दिसत नाही. कारण की बाकीचे प्रतिस्पर्धी खूप होते ना, किंवा स्ट्रॉंग होते डचांपेक्षाही, आणि त्यामुळे डच भारतीयांच्या दृष्टीने तेवढे काही महत्वाचे नाही असं म्हणता येईल. पुढे जेव्हा आपण सरकतो तेव्हा इंग्रज हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी. इंग्रजांची जी सत्ता आहे, म्हणजे इंग्रजांचं जे आगमन आहे, ते आगमन आपल्यासाठी फार घातक झालं. इंग्रजांचं आगमन, कारण इंग्रज जसे भारतात आले तर त्यांनी हातपाय पसरूनच इथे सगळी सत्ता काबीज केलेली दिसते. म्हणजे पहिल्या नंबरवर पोर्तुगीज आले, दुसऱ्या नंबरवर डच आले आणि तिसऱ्या नंबरवर म्हणजे 31 डिसेंबर 1600 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि या ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये व्यापारासाठी सवलती मिळविण्यासाठी प्रयत्न केलेत. राणी इलिझाबेथ होती. इलिझाबेथच्या काळात ही कंपनी स्थापन झाली. इलिझाबेथने त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिली, असं एक अधिकार पत्र दिलं त्या कंपनीला आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी अस्तित्वात पण आली 31 डिसेंबर 1600 ला आणि पुढे व्यापारासाठी सुद्धा त्यांना परवानगी मिळाली आणि त्यामुळे स्वाभाविकच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारताकडे येण्यासाठी उत्सुक झाली. 1612 मध्ये कॅप्टन हॉकिन्स हा भारतात आला. कॅप्टन हॉकिन्स हा भारतात आला. त्यावेळेला भारतामध्ये जी सत्ता होती ती जहांगीरची होती. जहांगीर हा बादशाह होता. जेव्हा कॅप्टन हॉकिन्सने जहांगीरची भेट घेतली त्यावेळेला जहांगीरने कॅप्टन हॉकिन्सला काही सवलती दिल्या. त्यांच्याकडून काही टॅक्स घेऊन आणि काही प्रमाणात सवलती देऊन त्यांना व्यापाराची मात्र परवानगी दिली असं आपल्याला म्हणता येईल. जहांगीरच्या काळात म्हणजे पहिला पाय 31 डिसेंबर 1600 ला ही कंपनी स्थापन झाली आणि 1612 ला कॅप्टन हॉकिन्सच्या माध्यमातून भारतामध्ये त्यांचा प्रवेश झाला. मग पुढे 1612 लाच म्हणजे जेव्हा जहांगीरने परवानगी दिली त्याच वेळेला सुरत येथे वखार स्थापन करण्यासाठी त्यांना परमिशन मिळाली. आता वखार म्हणजे काय, तर एक प्रकारचं गोडाऊन, एक प्रकारची वस्ती. तिथे राहणे, तिथे थांबणे, माल साठवणे, माल उतरवणे, समुद्रापासून माल आणणे, नेणे, विकणे, साठवणूक, सगळी साठवणूक आणि राहण्याचं ठिकाण, अशा पद्धतीच्या जागेला वखार असा शब्द वापरलेला आहे. 1612 मध्ये पहिली वखार त्यांनी सुरत मध्ये स्थापन केली. ब्रिटिशांनी पाय भारताच्या जमिनीवर ठेवले आणि सुरत येथे पहिली वखार त्यांनी स्थापन केली. पुढे 1615 मध्ये सर टॉमस रो भारतामध्ये आला. सर टॉमस रो त्याही वेळेला, आता 12 आणि 15 काही जास्त अंतर नाही, 3 वर्षाचा काळ.
तर तिथे जहांगीरकडे तो परत गेला आणि जहांगीरकडून पुन्हा त्याने काही सवलती प्राप्त केल्या सर टॉमस रोने. आता जहांगीरने पुन्हा त्यांना सवलती दिल्या. आता हे राजे जे होते यांना काही स्वकीयांच्या व्यापाराची काळजी आणि हे सगळं तुम्ही विसरायला पाहिजे, कारण की अशा पद्धतीचा विचार करणंही त्यावेळेला चुकीचं होऊन जाईल. राजे होते, सम्राट होते, मनमानी होती, त्यांच्या मताप्रमाणे त्यांना जसं वाटलं तसा निर्णय त्यांनी घेतला आणि सर टॉमस रोला त्यांनी अजून काही परवानगी दिली. मग 1640 मध्ये, म्हणजे आता ब्रिटिश कसे भारतामध्ये पसरत आहेत ते बघून राहिलो आपण. 1640 मध्ये मद्रासमध्ये त्यांनी सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला. म्हणजे आता मद्रासकडे पाय पसरवायला सुरुवात केली. व्यापार वाढायला लागला आणि तिकडे असलेले जे नवाब होते ते कमजोर होते आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांना खूप अडचण नाही गेली. मद्रासमध्ये सेंट जॉर्ज नावाचा किल्ला बांधला, स्वतःची संरक्षण व्यवस्था त्यांनी उभी करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने 1640 मध्ये सेंट जॉर्ज किल्ला मद्रासमध्ये बांधला. आता दक्षिण भारताच्या राजकारणात त्यांचा हळूहळू इथून प्रवेश झाला. जेव्हा आपण कर्नाटकचं युद्ध वगैरे बघू त्यावेळेला या गोष्टी आपल्याला बघता येतील. मग आता हा झाला पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश. पुढे जेव्हा जातो आपण तेव्हा पूर्वेकडे हुगळी येथे त्यांनी वखार स्थापन केली. आता पूर्वेकडे पण वखार त्यांची निर्माण झाली. हुगळी म्हणजे बंगालचा प्रदेश, त्या भागात हुगळी येथे त्यांनी वखार स्थापन केली 1651 मध्ये. अजून त्यांनी मुंबईकडे रस्ता वळवला आणि मुंबई नावाचं बेट, त्यावेळेला मुंबई म्हणजे आजच्यासारखी मुंबई नव्हती, म्हणजे असं काही डोक्यात आणण्याचं काही कारण नाही. आजच्यासारखी ती मुंबई नव्हती. 1661 मध्ये इंग्रजांना मुंबई मिळाली. आता मुंबई ताब्यात आल्यावर त्या मुंबईचा वापर कसा करायचा हे इंग्रजांनी दाखवलं. आज आपण मुंबई बघतो, आर्थिक राजधानी सारखं काम मुंबई करते किंवा आर्थिक राजधानीच आहे. पुढे जेव्हा सरकतो आपण 1690 मध्ये कोलकाता येथे त्यांनी वखार स्थापन केली. म्हणजे आधी हुगळीला स्थापन केली, पुढे मग कलकत्त्याला त्यांनी वखार स्थापन केली 1690 मध्ये. आता 1696 मध्ये एक घटना महत्वाची घडते, ती आहे फोर्ट विलियम नावाचा किल्ला. फोर्ट विलियम नावाचा किल्ला. आता फोर्ट विलियम जेव्हा बांधला त्यावेळेला, म्हणजे एकीकडे सेंट जॉर्ज बांधला मद्रासला, दुसरीकडे म्हणजे पूर्वेकडे कलकत्त्याला फोर्ट विलियम बांधला. यामुळे काय झालं की दोन बाजूने त्यांनी स्वतःची संरक्षण भिंत उभी केली आणि दोन जे केंद्र होते सत्तेचे ते मुठ्ठीमध्ये घ्यायला सुरुवात केली, कलकत्ता आणि खाली जर आलो तर मद्रास. आता अशातच, म्हणजे एवढ्यानेच काही ते भागलं नाही, म्हणून की काय, फर्रुख सियरने त्यांना करमुक्त व्यापाराची सवलत दिली 1717 मध्ये. करमुक्त, टॅक्स फ्री, म्हणजे कितीही व्यापार करा, कितीही पैसा कमवा, एकही रुपया टॅक्स म्हणून देऊ नका. ही फर्रुख सियरची कर्तबगारी होती, आपल्याला ती दिसते याच्यातून. आणि पुढे काय फळ भोगावे लागले भारताला हे याच्यावरून आपल्याला समजते. आणि शासकांची कशी उदासीनता होती हे सुद्धा याच्यातून आपल्याला दिसते. अशा पद्धतीने फर्रुख सियरने त्यांना करमुक्त व्यापाराची सवलत देऊन दिली. आणि त्यामुळे करमुक्त व्यापारामुळे इंग्रजांनी इथून गडगंज असा पैसा
कमवायला सुरुवात केली. हे झालं आगमन, म्हणजे आले ते आणि त्यांनी कसे हातपाय पसरवले या या अँगलने आपण विचार करतो आहोत. आता त्यानंतर येणारी सत्ता म्हणजे फ्रेंच. फ्रान्समध्ये यांनी सुद्धा पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. ही 12व्या लुईच्या काळात स्थापन झाली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 12व्या लुईच्या काळामध्ये स्थापन झाली आणि त्याने सुद्धा व्यापार करण्यासाठी परमिशन दिली त्यांना. व्यापारी संबंध भारतासोबत त्यांनी जोडायला सुरुवात केली 1611 मध्ये. मग जेव्हा पुढे सरकतो आपण तेव्हा त्यांनी सुद्धा भारतामध्ये हातपाय पसरवायला सुरुवात केली. 1667 मध्ये सुरत येथे त्यांनी सुद्धा वखार स्थापन केली 14व्या लुईच्या कालखंडात. जगाचा इतिहास जर बघितला तर त्याच्यात हा 14व्या लुईचा काळ म्हणजे युद्धाचा काळ होता. मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू होती याच्या कालखंडात आणि विस्तारवादी धोरण होतं. आणि 14व्या लुईच्या कालखंडामध्ये त्यांनी विस्तार केला तर थेट ते भारतापर्यंत पोहोचले आणि सुरतमध्ये त्यांनी सुद्धा वखार स्थापन केली. पुढे त्यांनी 1672 मध्ये पांडेचेरीवर कब्जा केला. आता यात हे जे ठिकाण आहेत ना, हे तुम्हाला मी मॅपवर दाखवणार आहे शेवटी, की पांडेचेरी नेमकं कुठे येते, सुरत नेमकं कुठे येते, ते आपल्याला मॅपवर पाहायचं आहे. नाही तर असं नको व्हायला की सर हे सुरत म्हणजे नेमकं कुठे किंवा पांडेचेरी म्हणजे नेमकं कुठे. कारण की सुरत हे तर परिचयाचं आहे, तुम्हाला पटकन सापडतं, पांडेचेरीकडे लक्ष जाणार नाही, चंद्रनगरकडे लक्ष जाणार नाही, नाही का. मग अशा वखारी त्यांनी स्थापन करायला सुरुवात केली. चंद्रनगर येथे सुद्धा त्यांनी वखार स्थापन केली, पांडेचेरीला वखार स्थापन केली, सुरतला वखार स्थापन केली आणि फ्रेंचांनी सुद्धा इथे व्यापार करायला सुरुवात केली आणि हातपाय पसरवायला सुरुवात केली. यामुळे काय झालं की हे जे दोन सत्ताधीश आहेत, हे दोन सत्ताधीश आमने सामने आलेत, म्हणजे ब्रिटिशर्स आणि सोबतच इंग्रज. आणि त्यामुळे काय झालं की आता ब्रिटिश आणि इंग्रज हे एकमेकांच्या समोर आलेले आपल्याला दिसायला लागतात. आता हा मॅप तुमच्या समोर ठेवतो आहे मी. याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे म्हणून ते समोर आणलेलं आहे. हे माझा जो कर्सर आहे जिथे हे प्लसचं चिन्ह दिसते ते म्हणजे इंग्लिश ठिकाणं आहेत, इंग्रजांची ठिकाणं आहेत. इथे सिम्बॉल दिसतात इकडे, माझा कर्सर जिथे आहे तिथे, म्हणजे युरोपियन कसे कसे आले हे त्याच्यातून आपल्याला दिसतं. पोर्तुगीजांसाठी हा सिम्बॉल आहे माझ्या कर्सरच्या खाली जो दिसतो तो. इंग्रज जे आले त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे. फ्रेंच आले त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे. डॅनिश आले, आता ते डॅनिश खाली आहे तिरंग्यासारखा त्यांचाही आहे. हा जो पट्टा दिसतो हा डॅनिशचा आहे, म्हणजे डेन लोकांचा आहे. त्यामुळे त्या डचांचा काही तेवढा विषय नाही, आपण त्याला जास्त फोकस पण देणार नाही. आपण बघणार आहोत की इंग्रजांनी कुठे कुठे काय काय केलं. तर हे सुरत दिसते, माझा कर्सर जिथे आहे तिथे सुरत. आपण जे त्यावेळेला म्हटलं ना किंवा सुरतमध्ये आले आणि तिथे वखार स्थापन केली असं जे आपण बोललो, ते सुरत इथे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते थोडं मला पण अंधकच दिसून राहिलं, त्याला मी मोठं करण्याचा प्रयत्न करतो. पाहूया आपण होते का आणि आपल्याला दिसते का. हे आहे सुरत. तरी तुम्हाला पूर्ण मॅप तसा तो दिसणार नाहीच, पाहू प्रयत्न करू. कारण की भारताचा आकार त्याच्यावर येणं गरजेचं आहे, अन्यथा समजायला ते थोडंसं अवघड जाईल की एक्झॅक्ट ठिकाण कुठे आहे. ठीक आहे, येतो आहे तो, थोडासा त्याला अजून छोटा करतो.
हा, आता हा भारताचा मॅप तुमच्या समोर आता आलेला आहे. सुरत आता स्पष्ट दिसत असेल, असं वाटते की सुरत तुम्हाला स्पष्ट दिसत असेल. इथे 1612 सुरत त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. हे जे छोटे चिन्ह दिसतात ते पोर्तुगीजांचे आहेत. ते पोर्तुगीजांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. मुंबई हा इथे दिसतो, बॉम्बे म्हणून लिहिलेला. 1638 मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला, म्हणजे पोर्तुगीजांकडून तो यांना मिळाला, इंग्रजांना मिळाला. हा जो दीव दिसतो हा त्या पोर्तुगीजांकडेच आहे. इकडे गोवा पोर्तुगीजांकडे आहे. हे बघा मद्रास इथे दाखवलेला आहे. 1639 मद्रास त्यांनी ताब्यात घेतला. आता इथे जे पुलिकत दिसते 1600 मध्ये, हे मात्र त्या यांच्या डचांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हे पुलिकत आपल्यासाठी महत्वाचं नाही. इकडे मद्रास महत्वाचा आहे, जो मद्रास ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. इकडे अजून बघायला गेलो आपण फार जास्त नाही, पण या वस्त्या आहेत त्यांच्या. हे बघा, हे कालिकट आहे जे पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. माहे बंदर आहे, फ्रेंचांच्या ताब्यात आहे. हे फ्लॅग जे दाखवले आहेत ना, ते त्यांचे फ्लॅग्स आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरून ते ओळखायला येतं. हे बघा, कोचीन आहे, हे पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. असं जर आपण इकडे बघत बघत गेलो तर हे आपल्या लक्षात येईल. हे बघा, त्रावणकोर जे आहे हे त्या यांच्या ताब्यात आहे, डॅनिशांच्या ताब्यात आहे. हे डॅनिश आणि हे लोक इकडे जास्त दिसतात. पोर्तुगीज, डॅनिश, डच यांचं हे सिम्बॉल्स जे आहे हे त्यांचे आहे. पण इथे मद्रास जेव्हा बघतो, मुंबई बघतो आणि इकडे सुरत बघतो, हे त्यांच्या ताब्यात आहे, इंग्रजांच्या. ठीक आहे. आता पूर्वेकडे गेलो आपण, म्हणजे त्यांनी जो किल्ला बांधला तो हे मद्रास आहे. या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला मद्रासमध्ये, सेंट जॉर्ज, आणि फोर्ट विलियम इकडे बांधला. आता हे जे हुगळी दिसते, म्हणजे सर्वात प्रथम मी उल्लेख केला की हुगळी हे ठिकाण त्यांनी काबीज केलं, तिथे वकार स्थापन केली. तर ते हे दिसते इथे 1537 हुगळी. आणि पुढे इंग्रजांसाठी जो सिम्बॉल दिला आहे तो 1658 दिसतो हुगळीसाठी. अशा पद्धतीने हुगळी नावाचं ठिकाण वखार म्हणून त्यांनी वापरलं. म्हणजे एका ठिकाणी दोन दोन वखारी होत्यावर. म्हणजे तुम्हाला असं वाटायचं काही कारण नाही की इथे सर पोर्तुगीजांचं सिम्बॉल दिसते आणि इथे इंग्रजांचं दिसते, याचा अर्थ काय? मग तिथे दोन्ही होते का? तर हो, दोन्ही होते, कारण की दोघेही व्यापारासाठी आले आणि त्यामुळे त्यांना तिथे व्यापाराची सवलत होती आणि म्हणून वखार स्थापन करण्याची त्यांना तिथे परमिशन मिळाली. म्हणून त्यांच्या या वखारी इथे आपल्याला दिसतात. दोन दोन वखारी एका ठिकाणी राहू शकतात. हे पहा, हे चंद्रनगर दिसते. आता इथे तुम्हाला परत त्या फ्रेंचांची वसाहत दिसायला लागते. तशीच ब्रिटिशांची पण होती. तशीच हे चेंसुरा जे आहे इथे सुद्धा तुम्हाला वखार दिसते, ती डचांची आहे. अशी वेगवेगळी. हे बघा, हे कलकत्ता दाखवलेला आहे. इथे आहे, इथून बाण इथे दाखवला त्यांनी कलकत्त्याचा. कलकत्ता जो दाखवला तो ब्रिटिशांचा ताब्यात दाखवला. हे विशाखापट्टणम जो दाखवला तो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. अशा पद्धतीने ब्रिटिशर्सने सुरुवातीला, म्हणजे 1739 पर्यंत, इथे वर दिसते 1498 ते 1739 दरम्यान भारतामध्ये कुठल्या कुठल्या सत्ता होत्या आणि त्यांच्या ज्या वस्त्या तयार झाल्या त्या कुठे कुठे होत्या ते याच्यामध्ये आपल्याला या मॅपच्या आधारे ते दिसायला लागतं. अशा ठिकाणी त्यांनी आपल्या वस्त्या स्थापन केल्या आणि इथून ते व्यापार करू लागले. हे विशेष आहे यांचं की हे सगळेच्या सगळे समुद्राच्या किनारपट्टीवर आहेत. म्हणजे हा पूर्ण भारत सोडून त्यांनी किनारपट्टीच का स्वीकारली याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. विचार करा त्याच्यावर. जेव्हा तो आला राजा झामोरींच्या याच्यात, म्हणजे इथे गोव्याला जेव्हा वास्को दी गामा आला असं मी म्हटलं, तो या भागाने आला अरेबियन समुद्रातून. आणि इकडे जर गेलो आपण थोडेसे समोर तर आफ्रिका लागते आणि आफ्रिकाचं असंच टोक आहे खाली, त्याला केप ऑफ गुड होप असं नाव दिलेलं आहे. आणि तो इथे आला होता राजा झामोरींच्या काळात. या मॅपवरून बऱ्यापैकी तुमच्या हे लक्षात आलं असेल की वस्त्या कुठे कुठे होत्या.
हे बघा, दीव दमण हे सगळे युरोपियन कंट्रीचे फक्त त्यांच्या वस्त्या दाखवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने युरोपियनांनी भारताच्या किनारपट्टीवर आपली सेटलमेंट, आपली व्यवस्था त्यांनी इथे केलेली आपल्याला दिसते. याच्यावरून मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की कशा पद्धतीने त्यांनी भारतीयांना म्हणजे भारतामध्ये प्रवेश केला आणि भारतामध्ये वस्त्या निर्माण केल्या. याच्यावरून तुमच्या लक्षात हे आलं असेल की पोर्तुगीज असो, डच असो, इंग्रज असो, डॅनिश असो, फ्रेंच असो, हे भारतात कसे आले, कुठे कुठे वस्त्या स्थापन केल्या आणि आता या वस्त्यांसाठी त्यांच्यामध्ये आपसात संघर्ष सुरू झाले. त्या संघर्षालाच प्रथम कर्नाटक युद्ध, द्वितीय कर्नाटक युद्ध, तृतीय कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं. ते आपसातील संघर्ष पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. चला, धन्यवाद.